आमच्या सेट डिझायनर्सचं कौतुक आहे की आनंद आश्रम जसा आहे तसा हा सेट उभा केला. ते जेव्हा गेले म्हणजे जेव्हा त्यांचा अपघात झाला तो गणपतीचा शेवटचा दिवस होता आणि ते असे रात्री उशिरा पूजा करून कोणाच्या तरी घरचा गणपती करून निघालेले. दिघे साहेब हे मूलतः धार्मिक आणि संस्कृतीवादी असल्यामुळे त्यांनी याला फार महत्त्व दिलं. सिनेमातनं सण उत्सव ही गोष्ट स्किप नाही होऊ शकत. जसं यावेळेला रक्षाबंधन आहे. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, बाप्पा येतोय आणि दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात देखील बाप्पाचं आगमन झालं आहे आणि याच निमित्ताने क्षितिज माझ्यासोबत आहे. कसा आहेस? उत्तम आहे. बरं, खूप सुंदर वातावरण इथे होतं आणि आनंदमय तितकंच आहे. आरती म्हणायला उत्सुक तू होतासच आणि हे सगळंच सुंदर वातावरण आहे. याच वातावरणाबद्दल काय सांगशील? तू सांग, तुला आमचा सेट कसा वाटला आनंद आश्रमाचा? कमाल वाटला आणि सगळेच म्हणतात की इथे आनंद दिघे यांचा भास होतो, तर तो आज मला जाणवला. आणि जेव्हा मी रिअल तिथे ठिकाणी गेलेली तेव्हा पण असं वाटत होतं की इथे काहीतरी शक्ती आहे. स्ट्रक्चरली सेम आहे. आमच्या सेट डिझायनर्सचं कौतुक आहे की आनंद आश्रम जसा आहे तसा हा सेट उभा केला आणि अनेक गोष्टी ज्या आहेत ना यातल्या त्या आनंद आश्रमातनं आणलेल्या आहेत. आता अर्थात साहेब गेल्यानंतर आनंद आश्रमाचं स्वरूप खूप काळ तसंच होतं. आता रिनोव्हेट केलं आणि आता तिथे काम चालतं. शाखा आहे ती सेनेची. तर तिथल्या अनेक गोष्टींना आता जागा नव्हती कारण रेग्युलर साहेबांना गिफ्ट्स मिळायची आणि हे सगळं. तर हे सगळे साहेबांच्या आनंद आश्रमातल्या वस्तू आहेत खऱ्या, तर त्या इथे आणून लावल्यात. तर अर्थात तू जे म्हणतेस तसं वातावरण तयार व्हायचंच. मी इथे आपण आलोच आहोत तर आपण जरा इकडे येऊया. मी या फोटोबद्दलचा तुला किस्सा सांगतो. आपण इकडे हा क्लोज घेऊया. इथे दिसते शिवकुमार लिमये लिहिलेलं दिसतंय ना? आता मी या पेंटिंगचा तुम्हाला किस्सा सांगतो. एक मुलगा शिवकुमार लिमये त्यांनी हे चित्र काढलं आणि दिघे साहेबांना, तरुण असताना तो जेजेला होता, त्यांनी हे दिघे साहेबांना ते गाडीतनं उतरले आणि मी तुमच्यासाठी काढलंय म्हणून गिफ्ट दिलं. तर साहेबांनी महाराजांचा फोटो आहे म्हणून चपला काढल्या, ते स्वीकारलं, त्याला आशीर्वाद दिला, थँक्यू म्हणाले. आणि साहेब जाईपर्यंत त्यांच्या आनंद आश्रमात ते त्यांच्या बैठकीच्या जागेच्या मागे हा फोटो लावलेला होता. तोच हा फोटो तो आम्ही आता इथे लावलेला आहे. तर शिवकुमार लिमये म्हणजे आपल्या सिनेमाचे DOP महेश लिमये, त्यांचं मूळ नाव शिवकुमार आहे. तर ते जेव्हा या सेटवर आले, पार्ट 2 त्यांनी शूट केलाय, तेव्हा त्यांनी दिघे साहेबांना दिलेला फोटो आणि स्वतःची सही बघून त्यांना इतकं भारी वाटलं. काही वेळेला एक आपल्या नकळत जी पोएट्री तयार होत असते आपल्या आयुष्यात, त्यातला हा भाग आहे की त्यांनी स्वतः साहेबांनी दिलेलं चित्र त्यांच्यावरच्या पिक्चरमध्ये तीच फ्रेम इथे, लाईफ कम्स अ फुल सर्कल असं जे आपण म्हणतो. ते मिरॅकल म्हणतात ते, किंवा पुन्हा पुन्हा ते सर्कल असतं ना, कधी ना कधी आपलं ते सर्कल पूर्ण होतं. तसं DOPचं ते सर्कल पूर्ण झालं असावं आणि आज ती त्यांना संधी मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ती त्यांच्याच नावी लिहिलेली असेल आणि त्यांची कमाई आहे ती, त्यांची कमाई, त्यांच्या कष्टाच आहेत. ही इज सच अ ब्युटिफुल सिनेमॅटोग्राफर. काय शूट केले बघ तू. पार्ट 2 बघशील तेव्हा तुला कळेल. कारण की पहिला भाग मी 2 वेळा थिएटरमध्ये बघितलाय, सो आता मी दुसरा भाग तर नक्कीच बघणार. पण आता हे सगळं वातावरण आहेच आणि पुन्हा भूमिका एकनाथ शिंदेची भूमिका आहे. पहिल्या भागात उत्तम भूमिका आहे आणि आम्ही सगळे शॉक झालो होतो, हे आम्ही काय पाहतोय. किंवा पहिल्या भागात ना गणेश उत्सव सुंदर दाखवला होता. तो अनुभव तुझ्यासाठी कसा होता? हे बघ, आनंद दिघे साहेबांचा गणेशोत्सवाशी खूप मोठा संबंध. एकूणच सण उत्सव हे संस्कृती रक्षणाचे दिवस असतात. तर दिघे साहेब हे मूलतः धार्मिक आणि संस्कृतीवादी असल्यामुळे त्यांनी याला फार महत्त्व दिलं कायमच. आणि पहिल्या भागात फक्त गणेशोत्सवच नाही तर देवीचा उत्सव आणि हे सगळेच. म्हणून सिनेमातनं सण उत्सव ही गोष्ट स्किप नाही होऊ शकत. जसं यावेळेला रक्षाबंधन आहे ना, त्या टीजरमध्येच आम्ही दाखवलं. तर हे सण, हे उत्सव हे दिघे साहेबांच्या आयुष्यातनं वजा केले तर काय कराल तुम्ही? ते इम्पॉसिबल आहे ते स्किप करणं. तर तसंच ते सणांचं शूटिंग करणं किंवा त्यांच्याबद्दल दिघे साहेबांची त्यांचा काय संबंध ते जाणून घेणं, इवन इट इज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग. पण ते जेव्हा गेले म्हणजे जेव्हा त्यांचा अपघात झाला तो गणपतीचा शेवटचा दिवस होता आणि ते असे रात्री उशिरा पूजा करून कोणाच्या तरी घरचा गणपती करून निघालेले होते बाहेर. तर म्हणजे दुर्दैवी जे घडलं तेही गणपतीतच घडलं त्यांच्या बाबतीत. फार त्या अर्थी जवळचा आणि असा विचित्र संबंध आहे त्यांचा. पण ना हे सगळं
छान वाटतं. म्हणजे आम्ही जेव्हा ते प्रसंग बघतो किंवा ते आम्ही तिथे आहोत की काय असं आता फील होतं. प्रत्येक चित्रपट असो किंवा काही असो. पण चित्रपटात या दुसऱ्या भागातही मोठी कास्ट आहे आणि आत्ता आम्हाला कळलंय की बरेच आर्टिस्ट आहेत, बरेच कलाकार आहेत आणि त्यांच्या भूमिका आम्हाला कळल्या नाही आहेत, पण लवकरच कळतील. पण हा सगळा पुन्हा भाग 2 या सगळ्या कामाचा अनुभव कसा होता? प्रवीण तरडे सरांचं एक क्रेडिट आहे हा सगळं. प्रत्येक पिक्चरमध्ये, प्रत्येक सीनमध्ये वेगळंच सरप्रायझिंग नाविन्य आणणं, काहीतरी इंटरेस्टिंग पात्र घेऊन येणं सिनेमात, इंटरेस्टिंग प्लॉट घेऊन येणं, इंटरेस्टिंग डायलॉग्स घेऊन येणं, हे सगळं त्यांचं क्रेडिट आहे. तर तू विचारलंस तुझा अनुभव कसा होता. माझ्या सुदैवाने मी हा अनुभव गेली काही वर्ष त्यांच्याबरोबर घेतोय. मुळशी पॅटर्नच्या वेळेला पहिल्यांदा मला ते सगळे जग दिसलं प्रवीण तरडे आणि त्यांच्या सिनेमांचं. त्यानंतर सरसेनापती हंबीरराव केला आम्ही, धर्मवीर भाग 1 केला, आता 2 केला, मध्ये आणखी एक फिल्म आम्ही एकत्र केली, ती आता येईल. तर असं त्यांचं आहे हे सगळं आणि मी कायमच ही मजा अनुभवत असतो आणि आता फक्त ते सरप्राईज देणारच आहेत याला मी यूज टू झालोय. आणि हो, तू म्हणलीस असं खरंच खूप इंटरेस्टिंग पात्र आहेत या सिनेमामध्ये. ती आणि सगळे सिनियर नट आहेत ग. म्हणजे मला असं घाबरायला झालं होतं त्यांच्याबरोबर सीन्स करत. घाबरायला म्हणजे घाबरलं असं नाही, पण दडपण येतं ना, कारण सिनियर इतके अनुभवी नट आनंद इंगळे आहेत, सुनील तावडे आहेत, कमलाकर सर आहेत, समीर धर्माधिकारी आहेत, अजून विजय निकम सर होतेच, आत्ताही आहेत. तर अशी अनेक भारी भारी लोक सिनेमात आहेत. तर तुम्ही बघायला जाता काय त्याच्यावर अजून काय बोलणार. अरे क्षितिज बाप्पासोबत किती टच आहे किंवा बाप्पाशी बोलतो का? म्हणजे आता लहानपणी वगैरे असं होतं की आपण युजली आपलं मागणं मागतो, पण तरीही एक संवाद असतो का? नाही विशेष, कारण म्हणजे मी ते जरा खूप पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून ठेवणारा आहे या गोष्टी. ओव्हर्ट नाही आहे. ओव्हर्ट म्हणजे करून ना खुली आउटवर्ड अशी माझी तशी दिसणारी भक्ती नव्हे. पण अर्थातच घरी गणपती मी जन्मापासून 1.5 दिवसाचा पाहतो आहेच. त्यानिमित्ताने अनेक लोक एकत्र येतात हे मी पाहतोयच. त्यामुळे या सणाचं उत्सवाचं महत्त्व माझ्या जीवनात प्रचंड आहे. अनेक लोक घरी येतात, त्यानिमित्ताने हात जोडले जातात, सगळे एका कारणासाठी एकत्र येतात. कारण बाकी आपल्याला वेळ नसतो वर्षभर. आणि मी खरंच म्हणजे कायम मी खरं सांगू, प्रत्येक शूटिंगच्या किंवा काय नाटकाचे प्रयोग असतील, मी गणपतीचा तो 1.5 दिवस फक्त वर्षातल्या अख्ख्या काढलेला आहे घरात, की मला या दिवशी शक्यतो काम नको, मी हे करेन इकडे. बाकी मी कामच करतो. मी अनेक वेळेला दिवाळीला घरी नव्हतो, मी अनेक वेळेला संक्रांतीला घरी नव्हतो, अनेक वेळेला मी नवरात्रीत घरी नव्हतो. मी घरी काहीतरी गेट टुगेदर आहे, नातेवाईक जमलेत, लग्न आहेत, मी घरी नव्हतो. असं अनेक वेळेला अनेक बाबतीत झाले. पण समाव हा गणपतीचा 1.5 दिवस कायम मिळतो मला, जो यावेळेलाही मिळालाय. आणि त्यामुळे त्याविषयी एक एकत्र येण्याची भावना आहे त्या दिवसाविषयी माझी. बाप्पाचं हे वातावरण असंच राहणार आहे आणि जवळपास म्हणजे दुसरा भाग येईपर्यंत हा उत्साह कायम आहे आणि त्यानंतरही असणार आहे, कारण की पुढचे भाग आम्हाला पाहायला मिळणार आहेत अशी आमची इच्छा आहे. सो जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील? की 27 सप्टेंबर ही तारीख फार महत्त्वाची आहे आमच्या दृष्टीने. आम्ही खूप थांबलोय या तारखेसाठी, म्हणून ती महत्त्वाची आहे. धर्मवीर भाग 2, ज्याच्यावर आम्ही साधारण 1-1.5 वर्ष काम केलं. म्हणजे फक्त प्री प्रोडक्शन आणि हे धरून शूटिंगच आम्ही खूप काळ केलं त्याचं. तर तो भाग फायनली लोकांसमोर येतोय. बारीक 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 गोष्टी करत आम्ही खूप कष्टाने तो इथपर्यंत खेचलेला आहे आणि 27 सप्टेंबरला तो लोकांसमोर येईल. टी व्हीवर येण्याची वाट बघू नका, थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण मोठ्या पडद्यावर घेण्याचा अनुभव आहे म्हणून तो तसा आम्ही शूट केलेला आहे. तर आणि आम्ही सगळ्यांनी खूप इंटेन्सली काम केलं आहे या सिनेमामध्ये. तर तुम्हाला मजा येईल याची मी खात्री देतो. हा माझा शब्द आहे की तुम्हाला भाग 1 पेक्षा अधिक मनोरंजक आणि अधिक मोठा सिनेमा हा वाटेल. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.